नमस्कार, वुमेन्स 24 चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. प्रास्ताविक शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात बाधित शेतकऱ्यांनी सर्वपक्षीय विराट मोर्चा काढत शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. दसरा चौकातून सुरू झालेल्या या मोर्चात विविध राजकीय पक्षाचे नेते, सामाजिक कार्यकर्ते आणि शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. महामार्गामुळे शेती, पर्यावरण आणि ग्रामीण भागाचे मोठे नुकसान होणार असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. मोर्चामध्ये माजी खासदार राजू शेट्टी, आमदार जयंत पाटील, माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्यासह अनेक नेत्यांची उपस्थिती होती. आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत जिल्हाधिकारी विजय राठोड यांना निवेदन सादर केले. शक्तीपीठ महामार्ग हा शेतकरी विरोधी असून तो रद्द करण्यात यावा अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली. आंदोलन दरम्यान नेत्यांनी शेतकऱ्यांच्या एकजुटीवर भर देत हा लढा अधिक तीव्र करण्याचाही निर्धार केला. शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या माध्यमातून आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. तसेच या आंदोलनाशी जोडले जाण्यासाठी आणि नियमित माहिती मिळवण्यासाठी नागरिकांनी मिसकॉलद्वारे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले. या मोर्चात विविध संघटनांचे पदाधिकारी, सहकारी संस्थांचे प्रतिनिधी, स्थानिक स्वराज्य संस्थांचे सदस्य आणि बाधित शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्यामुळे शक्तीपीठ महामार्गाविरोधातील जनआक्रोश पुन्हा एकदा रस्त्यावर उतरल्याचे चित्र पाहायला मिळाले. अशाच घडामोडीसाठी बघत राहा वुमेन्स 24 चॅनल.